नमस्कार. अहिंसा परमो धर्मः हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, नाही का? पण एक असा धर्म आहे ज्याचा हाच मूळ आधार आहे. जैन धर्म. हा फक्त एक प्राचीन आध्यात्मिक मार्ग नाहीये, तर एक संपूर्ण जीवनशैली आहे. चला तर मग या धर्माचा उगम कसा झाला त्याची कहाणी जाणून घेऊया. पण थांबा, मुळात प्रश्न हा आहे की इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारतात असं नेमकं काय घडत होतं की लोकांना एक नव्या आध्यात्मिक वाटेची गरज वाटू लागली. याच प्रश्नाचं उत्तर शोधता शोधता आपण जैन धर्माच्या उगमाच्या अगदी मुळाशी पोहोचणार आहोत. तर आपला हा प्रवास 4 टप्प्यांमध्ये विभागलेला असेल. सुरुवातीला आपण त्या काळातल्या बदलाच्या युगाबद्दल बोलू. मग ज्ञानाचा मार्ग दाखवणाऱ्या तीर्थंकरांची ओळख करून घेऊ. त्यानंतर जैन धर्माची मूळ तत्व समजावून घेऊ आणि शेवटी त्याचा आजवर टिकून असलेला वारसा आणि प्रभाव पाहू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. बदलाचं युग. कल्पना करा, आपण वेळेत मागे गेलो आहोत. इसवी सन पूर्व 6वं शतक, गंगा नदीचं खोरं, आणि पाहूया तेव्हाची सामाजिक परिस्थिती नेमकी कशी होती. त्या काळात समाज एका अत्यंत कठोर अशा व्यवस्थेत बांधला गेला होता. ती म्हणजे वर्णव्यवस्था. म्हणजे तुमचा जन्मच तुमचं स्थान आणि काम ठरवणार. सगळ्यात वर ब्राह्मण म्हणजे पुजारी वर्ग, त्यांच्या खाली क्षत्रिय म्हणजे योद्धे आणि राजे, मग वैश्य म्हणजे व्यापारी आणि शेतकरी, आणि सगळ्यात शेवटी शूद्र म्हणजे मजूर. आता या इतक्या घट्ट रचनेमुळे आणि धार्मिक कर्मकांडांवर असलेल्या ब्राह्मणांच्या वर्चस्वामुळे समाजात एक प्रकारचा असंतोष आणि तणाव धुमसत होता. जणू काही समाज एका मोठ्या बदलाचीच वाट पाहत होता. आणि याच परिस्थितीत, या अस्वस्थतेतून एका नव्या प्रकाशाचा उदय झाला. आता आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळतोय, ज्ञानाचा मार्ग. आपण भेटणार आहोत त्या महान आध्यात्मिक गुरूंना ज्यांनी लोकांना एक नवी दिशा दाखवली. जैन परंपरेत तीर्थंकर या शब्दाचा अर्थ खूप सुंदर आहे. तीर्थ म्हणजे भवसागर पार करण्यासाठीचा घाट आणि कर म्हणजे तो निर्माण करणारा. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांना जगण्याच्या भवसागरातून पैलतीरी नेणारा मार्गदर्शक. जैन धर्मात असे एकूण 24 तीर्थंकर मानले जातात आणि या महान परंपरेची सुरुवात केली होती पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांनी. पण या परंपरेतले 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी जैन धर्माचा पायाच घातला असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी 4 मुख्य तत्व दिली. पहिलं, अहिंसा, म्हणजे फक्त कोणाला मारायचं नाही असं नाही, तर मनानेही कोणाचं वाईट चिंतू नये. दुसरं, सत्य, नेहमी खरं बोलावं. तिसरं, अस्तेय, म्हणजे चोरी न करणे. इतकंच नाही तर दुसऱ्याच्या वस्तूची इच्छाही न धरणे. आणि चौथं, अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त वस्तूंचा संग्रह न करणे. विचार करा, ही तत्त्व आजही किती महत्वाची आहेत, नाही? आणि मग या महान परंपरेत आले 24वे आणि शेवटचे तीर्थंकर, वर्धमान महावीर. एका राजकुमाराचा जन्म, पण त्यांचं मन राजवैभवात रमलं नाही. वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सगळं ऐश्वर्य, सगळा संसार त्यागला आणि ते सत्याच्या शोधात घराबाहेर पडले. पुढची तब्बल 12 वर्ष त्यांनी अतिशय कठोर तपश्चर्या केली आणि अखेर वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं. केवल ज्ञान म्हणजे काय? तर ते परिपूर्ण ज्ञान, ज्यानंतर जगात जाणण्यासारखं काहीही शिल्लक उरत नाही. विश्वाचं संपूर्ण सत्य त्यांना कळलं. महावीरांनी फक्त बाहेरच्या जगाला नाही जिंकलं, तर त्यांनी स्वतःच्या आतल्या शत्रूंना जिंकलं. म्हणजे काम, क्रोध, मोह, माया या सगळ्या विकारांवर विजय मिळवला. आणि म्हणूनच त्यांना जिन असं म्हटलं गेलं. जिन म्हणजे विजेता. आणि याच जिन शब्दावरून त्यांचे अनुयायी जैन म्हणून ओळखले जाऊ लागले. बघा किती अर्थपूर्ण हे ना. तर मग जिन म्हणजे विजेता बनलेल्या महावीरांनी जगाला नेमकी काय शिकवण दिली? चला, आता आपल्या तिसऱ्या भागात आपण जैन धर्माची ती मूळ तत्व समजावून घेऊया, जी आजही लाखो लोकांसाठी प्रेरणा स्रोत आहेत. पार्श्वनाथांनी जी 4 व्रतं सांगितली होती, अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह, त्यात महावीरांनी एका 5व्या व्रताची भर घातली. ते म्हणजे ब्रह्मचर्य. याचा अर्थ फक्त शारीरिक संयम नाही, तर सर्व प्रकारच्या आसक्तींपासून म्हणजे अटॅचमेंटपासून स्वतःला दूर ठेवणं. ही 5ही व्रतं मिळून पंचमहाव्रत म्हणून ओळखली जातात आणि ती जैन साधकांच्या साधनेचा कणा आहेत. महावीरांनी मोक्षाचा म्हणजे मुक्तीचा मार्गही सांगितला. त्यांनी म्हटलं की यासाठी 3 गोष्टींची गरज आहे, ज्यांना त्रिरत्न असं म्हणतात. पहिलं रत्न आहे सम्यक ज्ञान, म्हणजे योग्य आणि खरं ज्ञान. दुसरं आहे सम्यक दर्शन, म्हणजे त्या ज्ञानावर पूर्ण श्रद्धा ठेवणं. आणि तिसरं सम्यक चारित्र्य,
म्हणजे त्या ज्ञानानुसार आणि श्रद्धेनुसार योग्य आचरण करणं. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की मुक्तीचा मार्ग सापडतो. आता जैन धर्मातली कर्माची कल्पना आहे ना, ती खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे. इथे कर्म म्हणजे एक प्रकारची सूक्ष्म धूळ मानली जाते. म्हणजे आपण जे काही करतो, चांगलं किंवा वाईट, त्या प्रत्येक कृतीमुळे कर्माचे कण आपल्या आत्म्याला चिकटतात आणि मग हा आत्मा जड होत जातो. म्हणूनच जैन धर्माचा अंतिम ध्येय काय आहे, तर ह्या कर्माच्या धुळीला पूर्णपणे झटकून टाकणं आणि आत्म्याला पुन्हा त्याच्या मूळ, शुद्ध, हलक्या स्वरूपात आणणं. याच स्थितीला मोक्ष म्हणतात. तर आपण आता आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. जैन धर्माचा वारसा आणि त्याचा प्रभाव. बघूया महावीरांच्या नंतर हा प्राचीन विचारप्रवाह कसा टिकला, कसा वाढला आणि कसा पसरला. महावीरांच्या निर्वाणानंतर काही काळाने त्यांच्या शिकवणुकीच्या काही मुद्द्यांवरून जैन धर्मात 2 मुख्य पंथ तयार झाले. एक म्हणजे श्वेतांबर, ज्यांचा असा विश्वास आहे की साधूंनी साधं पांढरं वस्त्र परिधान करायला हवं, आणि दुसरा पंथ म्हणजे दिगंबर, ज्यांच्या मते अपरिग्रहाचं म्हणजे त्यागाचं टोक गाठण्यासाठी वस्त्रांचाही त्याग करणं आवश्यक आहे. दिक म्हणजे दिशा, हेच ज्यांचं वस्त्र आहे ते दिगंबर. ध्येय एकच, पण मार्ग थोडे वेगळे. सुरुवातीला महावीरांची शिकवण गुरु शिष्य परंपरेने म्हणजे तोंडीच पुढे जात होती. पण नंतरच्या काळात ही सगळी शिकवण 12 अंग नावाच्या पवित्र ग्रंथांमध्ये लिहून ठेवण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ग्रंथ संस्कृतमध्ये नाही, तर त्या काळातल्या सामान्य लोकांच्या बोलीभाषेत म्हणजे प्राकृत भाषेत लिहिले गेले. यामुळे काय झालं, तर ज्ञान फक्त काही मोजक्या लोकांपुरतं मर्यादित न राहता ते सगळ्यांसाठी खुलं झालं. इतिहासात एक अशी घटना घडली की बिहारमध्ये पडलेल्या एका मोठ्या दुष्काळामुळे काही जैन साधू आणि त्यांचे अनुयायी दक्षिणेकडे स्थलांतरित झाले. त्यांनी कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ इथे आपलं एक महत्त्वाचं केंद्र बनवलं. आणि याचा परिणाम काय झाला, तर जैन धर्माचा आणि त्यांच्या विचारांचा दक्षिण भारताच्या संस्कृतीवर, तिथल्या कलेवर आणि साहित्यावर खूप मोठा आणि खोलवर परिणाम झाला. पंप आणि पोन्ना यांसारखे महान कन्नड कवी ह्याच परंपरेची देण आहेत. आता जैन धर्मातल्या एका अत्यंत गहन आणि बऱ्याचदा गैरसमज होणाऱ्या प्रथेबद्दल बोलूया, सल्लेखना. याचा अर्थ काय, तर जेव्हा एखाद्या साधकाला वाटतं की आपलं आयुष्य आता पूर्ण झालंय आणि शरीर साधनेसाठी साथ देत नाहीये, तेव्हा ते स्वेच्छेने हळूहळू अन्न पाण्याचा त्याग करतात आणि शांतपणे आपला देह ठेवतात. हे लक्षात घ्या, हा आत्महत्येचा प्रकार नाहीये, हा तर पूर्ण जागरूकतेने केलेला त्यागाचा सर्वोच्च आदर्श मानला जातो. असं म्हणतात की स्वतः महावीरांनी देखील याच मार्गाने निर्वाण प्राप्त केलं होतं. तर हा होता जैन धर्माच्या उगमाचा प्रवास. पण जाता जाता एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे. आजच्या जगात जिथे अधिकाधिक गोष्टी जमा करण्याची, साठवण्याची एक स्पर्धाच लागलेली आहे, तिथे अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा जास्त काहीही न साठवण्याचं हे हजारो वर्ष जुनं तत्त्व आपल्याला काय शिकवून जातं, यावर नक्कीच विचार करायला हवा.